गावंडे, सामाजिक कार्यकर्ता। मी गेल्या अनेक वर्षापासून प्रामुख्याने शेती, पाणी, समाज विकास, रस्ते या क्षेत्रात काम करतोय। मी जल परिषदेचा क्रियाशील सदस्य आहे आणि मी पेठ दिंडोरी मतदारसंघातील सर्व सुज्ञ नागरिक बंधूंना विनंती करतो की येत्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत माननीय नरहरी झिरवाळ साहेब हे उमेदवार म्हणून उभे आहेत। गेल्या 4-6 महिन्यातलाच इतिहास त्यांचा बघितला तर धनगर आरक्षण आणि पेसा नोकर भरती याच्यासाठी त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाच्या हितासाठी आणि पुढाकारासाठी त्यांनी मंत्रालयात जाळीवरती उडी मारून स्वतःला याच्यात झोकून दिलं होतं। अशा या नेत्याला कुठलाही पक्षभेद न ठेवता झिरवाळ हेच एक पक्ष आहेत, त्यांच्या पक्ष हा न विचार न करता झिरवाळ हेच पक्ष आहेत आणि आज पूर्ण महाराष्ट्राची झिरवाळांबद्दलच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत। आदिवासी समाजाच्या झिरवाळ विधानसभेत असणे खूप गरजेचं आहे। येत्या काळात दमनगंगा, पारनार, एकदरा हे प्रकल्प पूर्ववाहिन्या पश्चिम वाहिन्या नद्या पूर्ववाहिन्या करण्यासाठी खूप प्रस्तावित आहेत आणि या प्रकल्पांमध्ये सुरत चेन्नई असेल, इथले काही तलाव असतील, पाण्याचे प्रश्न असतील, याच्यामध्ये येथील खूप मोठा समाज हा धरण प्रकल्पग्रस्त होणार आहे आणि मग हे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना योग्य तो मोबदला मिळण्यासाठी धरणग्रस्तांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी इथल्या पाण्याचा, शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचं नियोजनासाठी झिरवाळ साहेब विधानसभेत असणं खूप गरजेचं आहे। आणि म्हणूनसाठी मी ह्या मागच्या बाईटमध्ये सगळ्यांना विनंती करतो की तरुणांनी, महिलांनी, शेतकऱ्यांनी आणि सगळ्यांनीच पक्षाचा विचार न करता केवळ फक्त नरहरी झिरवाळ विधानसभेत जाण्यासाठी त्यांना येत्या 20 तारखेला आपल्या घड्याळाच्या 3 नंबरच्या बटनावर बटन दाबून त्यांना विजय करावं एवढी मी सगळ्या आदिवासी समाजाला या दिंडोरी पेठमधील सगळ्या यांना विनंती करून या ठिकाणी थांबतो। जय आदिवासी।